तर मी व्यासपीठावर शहा सर, वडतकर सर आणि नयना पाटील बर्डसॉंग या फील्ड गाईडमध्ये ज्यांनी महत्त्वाचा सहभाग घेतला आहे त्यांना पण मी व्यासपीठावर बोलवतो. अनिश, गणेशदाता, कृष्णा. खरं तर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असा आम्हाला वाटत होता आणि पण तो कष्टाने रात्रंदिवस काम करून बऱ्याच जणांनी हा पूर्ण केलेला आहे. तुम्हाला ते बघितल्यावर ते जाणवेलच. तर ही मार्गदर्शिका जी आहे याच्यामध्ये सांगली जिल्ह्यातले सगळे पक्षी घेतलेले आहेत. खूप शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचं सिलेक्शन केलं गेलं, त्याची मांडणी केली गेली. फोटो हे सगळे आपल्याच सभासदांचे मॅक्सिमम असे त्याच्यामध्ये घेतले गेलेले आहेत. आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रत्येक पक्षाचा आवाज हा त्याच्यामध्ये ऐकू शकतो QR कोड स्कॅन करून. याच्या पुढच्या पण आवृत्त्या काढायचा विचार आहे आमचा. तर त्यावरचे साऊंड्स जे आहेत ते सगळ्यांनी QR कोड स्कॅन करून जरूर ऐकावेत. आणि हे साऊंड्स हे कायमस्वरूपी आता विकिमीडिया कॉमन्स या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत. त्याचं तुम्हाला कधी पण उघडून त्याचा वापर करता येईल हे मी आणखी सांगू इच्छितो. केवळ हे पुस्तकच हाताशी असायला पाहिजे असं नाही. त्याच्यामध्ये पण त्या कॉमन्सची लिंक दिलेली आहे आणि कॅटेगरी पण दिलेली आहे. ते तुम्हाला कधी पण ते आवाज तिथं जाऊन ऐकता येतील आणि त्याच्यामध्ये पुढे पुढे भर पडत जाईल. 270 आवाज जवळजवळ तिथं आता आपटे सरांचे अपलोड झालेले आहेत. अनेकांचे आवाज तिथं, सांगलीतले इतर पण लोकांचे आवाज तिथं हळूहळू अपलोड व्हावेत अशी आशा आहे. सगळे पक्षी तिथं कव्हर व्हावेत. तर मी सगळ्यांचे आभार मानतो. आपल्या पत्रकामध्ये आम्ही एक जाहीर केलं होतं की अकोल्याचे उदय वजे आणि त्यांच्या कुटुंबियांनी एक बायनॉक्युलर लॉटरी पद्धतीनं द्यायचं ठरवलेलं आहे आणि ते दरवर्षी देणार आहेत. त्याची सुरुवात सांगलीच्या संमेलनापासून होत आहे. आणि आजपर्यंत जे रजिस्टर्ड झालेली नावं आहेत त्या नावांचा जो नंबर पडलेला आहे रजिस्टर होताना, त्या नंबरच्या ज्या चिठ्ठ्या आहेत ते आता नंबर आम्ही इथं पसरून ठेवतो आणि त्यातला लकी नंबर जो निवडला जाईल त्या व्यक्तीला तो बायनॉक्युलर आपले अध्यक्ष महाराष्ट्र पक्षी मित्राचे जयंत वडतकर यांच्या हस्ते दिला जाईल. यावर्षीच्या महाराष्ट्र पक्षी मित्रची फेलोशिप आणि त्यासाठीचा 11,000चा निधी उदय वजे यांनी दिला आहे. कालच मी तुम्हाला सांगितलं. त्याचप्रमाणे संमेलनात सहभागी होणाऱ्या सर्व पार्टिसिपंटपैकी एक लकी ड्रॉ पद्धतीने नंबर काढून त्यांना एक बायनॉक्युलर भेट देण्यात येईल. तर ते सुद्धा आपण उदय वजे यांनी दिलेलं आहे आणि ते या संमेलनाला काही कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही. तर त्यांचा एक मेसेज तोपर्यंत वाचून दाखवतो उदय वजे यांचा. 36वे महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन आणि पक्ष्यांची भाषा या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व निसर्ग मित्रांना हार्दिक शुभेच्छा. पक्षी संवर्धनाच्या चळवळीला जेवढा हातभार लावावा तेवढा कमीच आहे. स्वर्गीय प्रकाश गोळे सर आणि स्वर्गीय रमेश लालखेडकर सर यांच्याकडून निसर्ग मूल्ये कशी जपावी याचा बोध झाला. त्यांच्या स्मृतीस अभिवादन. माझे आजोबा थोर समाजसेवक आणि निसर्गप्रेमी होते. म्हणूनच स्वर्गीय अण्णासाहेब वजे स्मृती प्रित्यर्थ शिष्यवृत्ती आणि विजेत्या मानकऱ्याला दुर्बीण प्रदान करताना वजे परिवाराला आनंद होत आहे. जैवविविधतेचे संवर्धन करणारी ही चळवळ अधिक वृद्धिंगत हो या शुभेच्छांसह श्री उदय वजे, अकोला. तर त्यांनी हा बायनॉक्युलर गिफ्ट दिलेला आहे आणि बायनॉक्युलर आणि यादी पोस्टाबरोबर आपण नंबर काढूया. हे बघ बेटा, या ठिकाणी चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत आणि यातली तुला एक चिठ्ठी काढायची आहे. पडली. हां, उचल आता एक चिठ्ठी. एकच. हां, 47 यादीप्रमाणे आपलं 47 नंबरवर कोण आहे? सुरेश लक्ष्मण यादव, 47 नंबर. यांचा लकी ड्रॉ पद्धतीने नंबर दिलेला आहे. त्यांना मी ह्या ठिकाणी निमंत्रित करतो आणि आपली भेट स्वीकारावी. तर आपण शेवटच्या सत्रामध्ये आहोत आता. संमेलन हे अर्थातच उत्तम झालं असं बऱ्याच जणांचा अभिप्राय आहे. हे सगळं शक्य झालं ते पक्षीमित्र संघटनेचं संपूर्ण सहकार्य, बर्डसॉंगचे सगळे सभासद,
त्यांचं सहकार्य आणि इथली जी काही संस्था आहे शांतिनिकेतन यांचं पुरेपूर सहकार्य आणि पाठिंबा याच्यामुळेच हे संमेलन साध्य झालं. आणि मला सगळ्यात विशेष असं वाटतं की आम्ही सांगलीतले आणि आसपासचे इनमिन 10 ते 15% लोक असू, पण जवळजवळ 70-75% लोक हे बाहेरून आलेले आहेत आणि त्यांच्यामुळे हे संमेलन खरं तर यशस्वी झालं असं मला वाटतं. कारण हा काय म्हणू आपण सगळा घाट घालणं हे त्या मानाने सोपं असतं. काय संस्था तयार असते, जेवणं तयार करणार कोणीतरी असतं, सगळंच तयार असतं, पण शेवटी येणारे जे आहेत म्हणजे चांगला गवई सगळे तंबुरे लावून बसतो आणि समोर जर ऐकणारे नसतील तर ती मैफल होत नाही. तर ही खऱ्या अर्थाने मला असं वाटतं मैफल अशी झाली ती केवळ तुमच्या सगळ्यांमुळे. विदर्भ हा माझा पण खूप आवडीचा प्रदेश आहे. मी जवळजवळ 14 वर्ष विदर्भात होतो, त्यामुळे अगदी वर्धेहून लोक आलेत, अमरावतीहून येऊन राहिले, नागपूरहून येऊन राहिले, अशा सगळीकडून लोक आलेले आहेत. अकोला, जळगाव, धुळे, किती नावं घ्यावीत. अगदी गडचिरोलीतून एक माझे मित्र आलेले भेटले, मला इतका आनंद आला. मला दाम्पत्य ते छोट्या मुलीला घेऊन आले होते, बहुतेक ते गेले असतील महाराष्ट्र एक्सप्रेससाठी. तर गडचिरोलीहून सुद्धा आपल्याकडे आज या संमेलनाला हजेरी लावली होती एकांनी, सहकुटुंब, ते विशेष आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांमुळे हे संमेलन खऱ्या अर्थाने यशस्वी झालं. त्याशिवाय इथले जे सगळे काही सादरीकरणं झाली त्यांनी खरं तर या सगळ्या संमेलनामध्ये विशेष असा रंग आणला. जेवढे पक्षांचे रंग होते तेवढे विषयांचे रंग या सगळ्या संमेलनामध्ये होते. पक्षांचे पिसारा, पंख, पक्षांची चोच आणि देशोविदेशीचे पक्षी, उत्क्रांती पक्षांची, याच्यावरचीच श्रोत्री सरांचा अभ्यासपूर्ण असं विवेचन, असं मला असं वाटतं या सगळ्या मांडणीमुळे पण हे संमेलन हे एका अर्थाने विशेष असं झालं. तर समारोपाचा कार्यक्रम आपण सुरू करतो आहे. यापूर्वी कुणाला जर मनोगत व्यक्त करायचं असेल दोघा-तिघांना तर त्यांनी आवर्जून पुढे यावं आणि एक थोडक्यामध्ये 2-2, 3-3 मिनटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. 36व्या पक्षमित्र संमेलनामध्ये आपण सर्वजण आलात. त्याच्या अगोदरचं एक संमेलन कराडमध्ये पण भरलं होतं, त्याची आठवण तुम्हा सगळ्यांना असेलच. या समारंभामध्ये नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं झालं. भोजनाची व्यवस्था आणि इतर व्यवस्था जी प्रतिनिधींनी केलेली आहे त्याबद्दल तमाम लोकांच्याकडून आभार आपले. अजून एक याच्यामध्ये एक विषय यायला पाहिजे होता की युवकांच्यासाठी आणि लहान मुलांच्यासाठी आपण सगळे झटतोय, पण वन खात्याला बरोबर घेऊन तुम्ही जर आपण कार्यक्रम आयोजित केले, उदाहरणार्थ अंधश्रद्धेमुळे बळी पडणारे जे पक्षी आहेत, विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या अगोदर घुबडांना हत्या केली जाते. आमच्या 8वीच्या विद्यार्थ्यांना एक टिप्पणी दिली होती आम्हाला की एवढा मोठा पक्षी डालग्यामध्ये ठेवलेला आहे, 2 पक्षी होते, 2 लाखाला एकाचा व्यवहार होणार होता. तो रात्री 2 वाजता वन खात्याबरोबर आम्ही धाड टाकली आणि ते ताब्यात घेतलं. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण पोरांच्यापर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत. त्या पोरांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मग कार्टून माध्यम असेल, फोटो माध्यम असेल, पोस्टर माध्यम असेल, या सगळ्याचा वापर आपण करूया. गाणी असतील, पथनाट्य असतील. त्याचबरोबर शृंगी घुबडासारखं जसं आहे तसं मगाशी सांगितलं धनेश, त्याच्याबद्दल गैरसमज आहेत. सर्पमार गरुडाबद्दल काही गैरसमज आहेत. भारद्वाजबद्दल आहे, भारद्वाज दिसला की लई चांगला, काय असेल ते. टिटवी दिसली की चांगली नाही, आम्हीच शिक्का मारायचा प्रत्येक पक्षावर. तर कोणत्याही पक्षावर असा शिक्का मारला असेल तर त्याच्याबद्दलची जनजागृती करणं आपल्या सर्व पक्षमित्रांचं काम आहे, ते आपण करूया. त्याचबरोबर शाळामध्ये असं जसं म्हटलं तसं जे संशोधन करणारे आहेत तर त्यांच्या संदर्भात, पक्षांच्या घरट्याच्या संदर्भात असेल, पक्षांचे फोटो काढण्यासंदर्भात असेल, बायोडायव्हर्सिटी अथॉरिटीची जी काही पद्धत आहे त्यांना विचारावं लागेल, वन खात्याला विचारावं लागेल, मग तुम्हाला ते रिसर्च करता येतं. हे आपल्या पक्षमित्रांच्यापर्यंत पण गेलं पाहिजे. त्या अनुषंगानं आपल्या मॅगझिनमध्ये त्या सर्व गोष्टी याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वांनी जे संमेलन सर्व पदाधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं हाताळलं त्याबद्दल म्हणजे कुणाचीही कुठेही तक्रार नाही. म्हणजे अनेक कॉन्फरन्सला आपण जातो त्यावेळी तक्रार असते, हे नाही ते नाही. इथं तशी काही तक्रार नाही. प्रत्येकजण आलेला आहे, सगळे पक्ष आहेत, स्वैर आहेत, स्वतंत्र आहेत, पण प्रत्येकजण स्वतःची काळजी घेणार आहे. धन्यवाद. मी धुळे येथील निसर्गवेध संस्थेचे उपाध्यक्ष आहे. अध्यक्ष आमचे डॉक्टर भागवत आहे. आमचे सदस्य पण 2 आलेले आहेत. मी सेवानिवृत्त वन अधिकारी आहे सर, आणि नंतर आता रिटायरमेंटनंतर वकिलाची प्रॅक्टिस करतो. आजच्या या 36व्या राज्यस्तरीय पक्षमित्र संमेलन अतिशय सुनियोजित असं व्यवस्थित झालं आहे. राहण्याची व्यवस्था छान झालेली आहे. मी खरं तर या शांतिनिकेतन संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व शिक्षक बंधू असतील
आणि आपले सर्व पक्षी मित्र संघटनेचे पदाधिकारी यांनी अतिशय चांगलं नियोजन करताना कमिटी वाईज प्रत्येकानं काम अलॉटमेंट केल्यामुळे निवास व्यवस्थापासून तर भोजन व्यवस्था आणि ॲप्रोचिंग अप टू डेस्टिनेशन या सर्व अतिशय चांगलं सहज नियोजित असा कार्यक्रम झाला, जेणेकरून कोणाचीही गैरसोय झाली नाही, हे सर्वात महत्त्वाचं आहे. दुसरं महत्त्वाचं टेक्निकल आपलं सर्व सेशन झालं, आपल्या म्हणजे अपग्रेडेशन झालं. आता बरं कालचं सुद्धा आपण सर्व इम्पॅक्ट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट ऑन द कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन आणि ऑल द बर्ड्स ऑब्झर्वेशनसाठी ते चांगलं लेक्चर झालं. मॅडमचं लेक्चर चांगलं झालं. एकंदरीत सर्व या नवीन आता माझ्यासारखा नवीन पक्षी मित्र आहे, जरी वन विभागामध्ये मी सेवा केली पण पक्षींच्या बाबतीत मी थोडंसं मागे होतो. वाईल्ड लाईफमध्ये ठीक आहे, टायगर प्रोटेक्शन वगैरे याच्यामध्ये मी भरपूर काम केलं आहे, पण बर्डच्या बाबतीत काम करताना डॉक्टर भागवत सरांची माझी ओळख झाली आणि वन विभागात थोडे आत्मीयता असल्यामुळे मी या फील्डमध्ये ॲप्रोचमध्ये मी ऑटोमॅटिक ओढला गेलो आहे. अतिशय छान असा आपला हा ॲप्रोच आहे. फक्त एक सूचित करण्यासारखं मला असं वाटतं सर की आपलं या आता मगाशी सरांनी सांगितलं की वन विभागाला थोडं एन्व्हायरमेंट वन विभागाचं असायला पाहिजे, कारण आपण राज्यस्तरीय पक्षी मित्र संमेलन आयोजन करताना स्थानिक DCF म्हणा, टायमिंग CF म्हणा, यातले कुठेतरी पदाधिकारी सुद्धा आपल्या अटेंडन्स पाहिजे. दुसरी गोष्ट, आता जेव्हा कुठल्याही डिव्हिजनच्या वन विभागाचा हा वर्किंग प्लॅन होत असतो, वर्किंग प्लॅन होत असताना पूर्ण आपलं जे बायोडायव्हर्सिटी असते, फ्लोरा आणि फौना असते, त्यांचे सर्व काउंटिंग असतं, त्यांचं स्पेशल टेबल असतं, स्पेशल चॅप्टर असतं, त्याच्यामध्ये आपलं हे पक्षी मित्रांच्या नोंदीच्या त्याच्यामध्ये नोंद केली जाईल आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग नक्कीच त्याच्यामध्ये आपलं क्रेडिट आपल्याला मिळेल, असं ते पण मी आपल्याला एक सूचित करू इच्छितो आणि आपण त्याच्यामध्ये सहभाग नक्कीच घ्यावा आणि त्या वन विभागाला कळवा, हे पण सूचित करतो सर. धन्यवाद. दुसरी गोष्ट, आता वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टबद्दल सुद्धा आपलं मगाशी चांगलं सेशन झालं. पक्षी मित्र आपण जेव्हा वन विभागाची परमिशन घेतो आणि आपण जेव्हा वनात प्रवेश करतो त्यावेळेला वन विभागाचे अधिकारी म्हणा, पक्षी मित्र म्हणा, आपल्या बाबतीत थोडंसं आपण ज्याला म्हणतो निगेटिव्हनेस, नकारात्मक काही वेळेला आपल्याला अनुभवत असतो, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा वन विभागामध्ये काही अधिकारी काही कर्मचारी अतिशय चांगले असतात. त्यांचं आपण थोडंसं सिलेक्शन लिस्ट केल्यानंतर कुठल्याही विभागामध्ये कोण अधिकारी चांगले काय आहे त्यांचं आपण थोडंसं बेनिफिट घ्यायला पण आपण काही हरकत नाही. जसं अमरावती आहे, नागपूर आहे, वर्धा आहे, चंद्रपूर, याच्यामध्ये अधिकारी स्थानिक वन परिषद अधिकारी चांगले, त्यांचे सहयोग आपण घ्यावा. सर्वात महत्त्वाचं अतिशय नियोजनबद्ध झालं. मला मी थोडं भाग्यशाली समजतं की राज्यस्तरीय संमेलनामध्ये मला उत्कृष्ट उभं राहिलं. मला धन्यवाद सर्वांचं. आपली जी मार्गदर्शिका आहे ती सगळ्यांनी पाहिली असेल. ही वन विभागाच्या सहकार्याने आपण प्रसिद्ध केलेली आहे. त्यांचं आर्थिक सहकार्य त्याला लाभलेलं आहे आणि वन विभागाशी आमचे रोजचे संपर्क होते. काही कारणाने ते येऊ शकले नसतील, आता या लागून सुट्ट्या असतील किंवा त्यांना इतर ठिकाणी प्रेशर आहे पर्यटनाचं, पण असं पण आमच्या ऐकण्यात आलं, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत, पण त्यांचं पूर्ण सहकार्य आणि सहभाग या संमेलनामध्ये आहे. मार्गदर्शिकेवरनं तुम्हाला ते दिसेलच. मी अमोल सावंत अकोल्यावरनं आलो आहे. निसर्ग कट्टा या संस्थेचा संस्थापक आहे. संमेलन उत्कृष्ट झालेलं आहे, त्यात काही वादच नाही आहे. आज आनंदाची गोष्ट ही आहे की कालपासून याच्यामध्ये सगळ्यात शेवटी एका मुलाचं जे प्रेझेंटेशन झालं ते खूपच छान झालं आणि मी शालेय पक्षी मित्र संमेलन पहिले अकोल्यात सुरू केलं आणि काल बरेचसे ठराव आपले त्याच्या रिलेटेड झाले, म्हणून आजचं हे संमेलन माझ्यासाठी एकदम अविस्मरणीय आहे. कारण इथून काहीतरी एक अजून नवीन सुरुवात होणार आहे. आज माळी सरांनी पण एक नवीन आपल्याला एक छोटासा कोर्स दिलेला आहे. माझी सगळ्या पक्षी मित्रांना विनंती आहे की तो कोर्स खरंच आपल्याकडे चालू करा, कारण येणाऱ्या पिढीपर्यंत हा जर वारसा दिला गेला नाही तर ते जपणं शक्य नाही आहे. मी गेली 12-15 वर्षे मुलांसोबत काम करतो आहे, तेव्हा खरंच त्यांना फक्त देण्याचं काम करायचं आहे आपल्याला. ते जर प्रॉपर दिल्या गेलं ना तर खूप छान काम आपल्याकडे येईल. आज मॅडमनी स्वतः जो इंटरेस्ट घेऊन पॅचवर्कचं काम सांगितलेलं आहे, तर माझीच आता इच्छा आहे की गेल्यानंतर मी तिकडच्या ज्या ज्या शाळा मोठ्या आहेत त्यांना यांचं उदाहरण देऊन मी ते पॅचवर्कचं काम तिथे चालू करू शकेल. तर ह्या दृष्टीने हे संमेलन एक मैलाचं दगड ठरेल असं मला वाटतं आहे. बाकी आयोजन तर उत्कृष्ट झालेलं आहे, त्याबद्दल थँक्यू. आणि मला आनंद आहे की माझे एक कॅलेंडर जे दरवर्षी मी मुलांसाठी तयार करत असतो ते आज या प्लॅटफॉर्मला मला प्रकाशित करता आलं, त्याबद्दल आयोजकांचे खरंच मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. यांनी उल्लेख केला तसं मला असं वाटतं की या संमेलनातून बऱ्याच नवीन संकल्पनांचा जन्म झालेला आहे. बऱ्याच संकल्पना या आणखी स्केलअप कराव्या अशा या संमेलनामध्ये घडलेल्या आहेत. मला एक आत्ता असं वाटलं, सगळ्यांचे नंतर फीडबॅक ऐकत होतो मी सत्रांनंतर, मला एक असं वाटलं की आधी जशी आपण एक स्मरणिका प्रकाशित करतो तशी संमेलनाच्या नंतर एक स्मरणिका प्रकाशित व्हायला पाहिजे. ती पण प्रथा आम्ही बहुतेक पाडू असं मी संकल्प करतो आहे. आणि संमेलनात जे काही घडलं ती प्रेझेंटेशन्स आमच्याकडे आहेत, त्यांच्याकडनं आणखी त्यात थोडी भर घालून संमेलनोत्तर एक
स्मरणिका संमेलनात काय घडलं या आणि ते ज्ञान कायमचं आर्काईव्ह व्हावं हा एक आमचा पण नेहमी प्रयत्न असतो. कारण PPT होतात आणि ते स्क्रीनवर विरून जातात असं आपण बघतो सगळ्याच ठिकाणी. पण ते कुठंतरी ज्ञान हे आर्काईव्ह व्हावं आणि ते सगळ्यांना नंतर मिळावं. आपण साईटवर पण ते सगळं जरूर टाकू, स्मरणिका आणि पुढचे PPT पण, असं मी सगळ्यांना सांगतो. नमस्कार. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या मान्यतेने आणि बर्ड सॉन्ग एज्युकेशन रिसर्च पब्लिकेशन सांगली यांनी अतिशय उत्कृष्ट 36वे महाराष्ट्र राज्य पक्षी संमेलन आयोजित केले होते. शांतिनिकेतनसारख्या रम्य अतिशय परिसरामध्ये आम्ही गेले 3 दिवस अतिशय छान प्रकारे प्रत्येक सेशन आणि त्यातलं प्रत्येक प्रेझेंटेशन ऐकलं आणि त्याच्यामध्ये विषयांची इतकी विविधता होती की आम्हाला अनेक इनपुट्स मिळाले त्याच्यातून आणि पुढे प्रेरणा पण मिळाली की आम्ही आमच्या स्तरावरती आमच्या गावीसुद्धा या प्रकारचं काही करू शकू. ह्याच्यामध्ये मला आणखीन प्रामुख्याने असं जाणवतं आहे की महिलासुद्धा या क्षेत्रामध्ये म्हणजे केवळ पक्षी निरीक्षण एवढ्याच मर्यादित किंवा हा छंद मर्यादित न राहता त्या अभ्यास म्हणून, संशोधन म्हणून, फोटोग्राफी अशा सर्व बहुआयामी ह्याच्यामध्ये सहभागी होऊन या क्षेत्रातसुद्धा त्यांची वाटचाल चांगली सुरू आहे. तर हे पाहूनसुद्धा मला खूप छान वाटलं आणि सर्व इथं व्यवस्था अतिशय सुंदर होती, राहण्याची, जेवणाची आणि बाकी सर्वच उत्तम. तर धन्यवाद. आणि ह्याच्यामुळे अनेक विषयांची आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही काही प्रमाणामध्ये नक्कीच ह्याचा हे करू. मी दापोलीहून आले आणि कोकण कृषी विद्यापीठ इथे नोकरी करते. तर मी पण 2023पासून बर्ड वॉचिंग छंद म्हणून हे करते आणि थोडी निरीक्षणं पण नोंदली. तर ह्या सगळा इनपुट घेऊन त्याच्यात अजून काही करता येईल यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेन. धन्यवाद. या संमेलनामध्ये ज्या काही पुस्तिका आणि मार्गदर्शिका आणि स्मरणिका या पण प्रकाशित झाल्या. मला वाटतं या संमेलनाची ती पण एक महत्त्वाची बाजू आहे. शरद आपटे सरांचं पुस्तक असेल किंवा स्टेट ऑफ इंडियन बर्ड्स असेल, कॅलेंडर असेल, मार्गदर्शिका असेल, फील्ड गाईड आणि स्मरणिका, तर या सगळ्यांचं प्रकाशन हा एक मला असं वाटतं महत्त्वाचा भाग होता. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे खरं तर पापा पाटील बोलू शकले नाहीत, पण त्यांचे अनुभव ऐकणं आणि आपण खूप मिस केलं ते म्हणजे गायकवाड सरांना. खरं तर गायकवाड सर हे एक अतिशय अवलिया व्यक्तिमत्व आहे या क्षेत्रातलं. त्यांना पण आपण खूप मिस केलं. ते खूप सुंदर बोलले असते प्रकृती आणि त्यांना खरोखर बरं नाही आहे. मी प्रत्यक्ष घरी जाऊन भेटून खरं तर खूप विनंती करून आलो, पण ते येऊ शकले नाहीत. तर या सगळ्यांमुळे हे संमेलन खरं तर अविस्मरणीय असं झालं. तर याचं पुढचं समारोपाचं कामकाज करण्यासाठी मी आपटे सरांकडे देतो. या समारोपाच्या प्रसंगी आपण जमलेलो आहोत. गेले जवळजवळ 6 महिने आमचं जे काही प्लॅनिंग आणि धावपळ चालली ती त्याला थोडाच विराम मिळणार आहे आणि आज कदाचित झोपी लागणार नाही. तर ज्या दिवशी संमेलन सांगलीत व्हायचं ठरलं आणि पापा पाटलांची निवडणुकी झाली अध्यक्ष म्हणून, त्या वेळेला म्हणजे त्या क्षणाला या संमेलनाचं नियोजन कसं असलं पाहिजे आणि ते कोणत्या क्षणी काय झालं पाहिजे हे नंदिनीच्या डोक्यात होतं. म्हणजे पुष्पगुच्छ कुठं असेल, ते पाण्याचं भांडं कुठं ठेवलं असेल, ते उद्घाटन कसं करायचं असेल, ती दिंडी कुठनं येणार असेल, त्या खुर्च्या कुठं मांडलेल्या असतील, लोक कसे बसतील, त्याच्या लेबल कुठं असतील, हे सगळं 6 महिन्यापूर्वी तिच्या डोक्यात होतं. हे फक्त आता तुम्हाला दिसतं. इतकं जबरदस्त प्लॅनिंग असते, त्यामुळे आम्ही थोडं निर्धास्त होतो. आम्हाला पळायला काय थोडंफार लागत होतं तेवढं आम्ही पळत होतो. एक सगळ्यात जमेची बाबू आणि त्याबद्दल तिचं अभिनंदन. आणि हे आपल्याला आम्हाला एक मार्गदर्शन आहे, कारण कार्यक्रमाचं नियोजन करणं एक आमचा गुण असतो आणि तो त्यांच्या घरातच आहे. म्हणजे तुमचा परिसर बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की सगळं कसं एखाद्या मिलिटरी कॅम्पमध्ये गेल्यासारखं. त्यानंतर आम्ही जे काम करत होतो की ज्या 18 समित्या नेमल्या आणि त्या 18 समित्यांना वेगवेगळी कामं नेमून दिली आणि ते कामं नेमून देत असताना प्रत्येक समितीनं थोड्याफार फरकाने कामं करत गेलो. आणि त्यातलं पहिलं काम आमचं जे चालू झालं ते चेकलिस्ट, म्हणजे आम्ही त्याला चेकलिस्ट सुरुवातीला म्हणायचो फील्ड गाईड. जवळजवळ 4 महिन्यापूर्वी मी एका आमच्याच विद्यार्थिनीच्या ऑफिसमध्ये जाऊन हे पुस्तकाच्या लिखाणाचं काम चालू केलं. कुठलं की तुमच्या आता जे मी मार्गदर्शिका दिले, मग त्याच्यानंतर त्याचे आवाज, मग त्याचे तपासणं, मग त्याचं DTP म्हणजे DTP मीच केलं, पण जे पुढचं कन्व्हर्जन, मग ते तपासणं, मग त्याच्यावर सगळ्यांचे एक एकदा हात फिरणं, असं करत करत जी कामं पुढं झाली ती आश्चर्यकारक झाली. कारण मी एकदा लिखाण संपून आवाज काढून गेल्यानंतर मी पटकन त्याच्यातनं अंक काढून घेतला, कारण माझं जे पुस्तक प्रकाशित झालं आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं होतं.
आणि मग श्रीकृष्ण असेल, त्याच्यानंतर नंदिनी असेल आणि आपले गणेश, सुबोध, अशा सगळ्यांनी मिळून ते इतकं फिल्डिंग लावून धरलं आणि त्या पुस्तक शेवटी मूर्त स्वरूपाला आलं. ते आज आपल्याला मिळालं आणि त्याच्यात कवर, वन खात्याची मदत, असं सगळ्या गोष्टी झाल्या. आणि हे काम करत असताना सगळ्या लोकांनी भरपूर काम केलं. तरी पण उल्लेखनीय जी धावपळ केली ती श्रीकृष्णनी जास्त केली. कारण मी वयानं मोठा आणि तो वयानं लहान, त्यामुळे त्याला धावपळ सगळ्यात करायला, मी जरी रिकामा असलो तरी त्याच्यासारखी धावपळ मी करू शकत नाही. आणि बाकीच्यांना काहीतरी व्याधी होत्या, कामं होती, तर त्याचं कौतुक करायचं असं ना आम्हाला आमच्या नयना पाटील यांनी पूर्वीच सांगून ठेवलेलं आहे. श्रीकृष्णवशी काय बोलायचं मला कळत नाही आहे. कारण तो आणखी मी रात्री 3-3 वाजेपर्यंत आमचं सुरू असायचं, तुझं हे स्पेलिंग चुकलं बघ, हे ग्रामर चुकलं बघ, हे असं टाईप कर. आमच्या दोघांचे सारखे वादविवाद व्हायचे. आणि तो इतका घडून गेला ह्या कामामध्ये. त्याचा आम्ही श्रीकृष्ण कोरे आडनाव आहे, त्याला आम्ही ग्रुपवर जाहीर केलं श्रीकृष्ण रंगीले. म्हणजे तो इतका घडून गेला की बिचार खरंच म्हणजे पाऊस असो वारा असो, हा मागवलेलं साहित्य तो एक दिवस मला वाटतं पावसात भिजत आला होता माझ्याकडे. आणि असं त्यानं खूप कष्ट घेतलेले आहेत. खरंच त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. काम करत असताना या सुरुवातीच्या काळात जो आम्हाला सगळ्यांना आणि विशेष करून कृष्णाला जो अनुभव मिळाला तो निश्चितच महत्त्वाचा होता. आणि सगळ्यांनाच आपल्याला लक्षात आलं की आपल्याला वेळेत काम करायची सवय ही लावून घेतली पाहिजे. नाही तर आम्ही पक्षीमित्र संमेलन स्मरणिका पुस्तक ठरलं. मी त्यावेळेला असं म्हणलं की अनेक पक्षीमित्र संमेलनाचा माझा अनुभव असा आहे की स्मरणिकेचं काहीतरी 4 कागद बांधून येतात आणि मग ते तुम्हाला पाठवतो म्हणतात आणि त्या कधी आम्हाला मिळत नाहीत. तर असं आपल्याला व्हायला नको असं माझी सुरुवातीला म्हणत होतो. आणि शेवट मला तेच वाटलं की आमचंही तेच होतं. पण स्मरणिका अगदी त्या दिवशी मग सुबोधनी आणि आम्ही दोघांनी बसून आळीपाळीनं बसून ते पूर्ण केलं आणि आमच्या प्रिंटरनी पण वेळ दिला. आणि मग राहिलं ते याचं फील्ड गाईडचं, त्याचं कव्हर चुकलं. मग ते कव्हर बदललं आदल्या दिवशी रात्री, म्हणून तो थोडा लेट झाला. पण अदरवाईज सगळं ठरल्याप्रमाणे झालं. आणि आम्हाला जो काही आवाजाचा संदेश द्यायचा होता तो याच्यातनं दिला गेला आहे. आणि त्यामुळं आता मी माईक द्यायच्या आधी ज्या संस्था, जी माणसं, जे कार्यकर्ते, तुम्ही सर्व इथं आलात, या सगळ्यांचे मी आभार मानतो. प्रत्येकाचं नाव घेणं काही शक्य नाही आणि तसं राहिलं तर कुणी राग मानू नये. ज्या काही चुका झाल्या त्या मी स्वीकारतो सगळ्या, कारण झालेल्या चुका आहेत, मलाही माहीत आहेत. आणि जे सगळं यश आहे ते आपल्या सगळ्यांचं आहे असं बोलून मी माईक देतो वडतकरांना. या समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे, आदरणीय पूर्ण तमाम भारतातील सर्व छायाचित्रकारांना माहीत असणारे आमचे बैजू पाटील सर, हे 2 शब्द आपले व्यक्त करतात. असं पक्षी संमेलन करणं म्हणजे खूप अवघड असतं. काही लोक चांगले असतात, काही वाईट असतात आणि वाईट लोकच जास्त भेटतात. कोणी चांगलं काम करत असेल तर त्रास देणारे असतात, पण ते त्रास देणारे पाहिजे, त्याच्यामुळे तो कार्यक्रम जास्त छान होतो. तर पक्षी संमेलन तर होतात, भरपूर होतात, पण पुढे इम्प्लिमेंट होणं खूप गरजेचं आहे. त्याला फॉलोअप करणं गरजेचं आहे. सरकारच्या भरोश्यावर न राहता आपल्या परीने आपण काय केलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तेच पक्षी संमेलनामध्ये आपण हे जे काम करता अतिशय कौतुक करण्यासारखं आहे. आणि हे प्रत्येकाने आपल्या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने केलं पाहिजे. तर त्याच्यामुळे आपण दरवेळेस गव्हर्नमेंटलाच हे करतो की तुम्ही हे करत नाही, सरकार हे देत नाही, फंड नाही, याच्या भरोश्यावर राहू नका. आपल्याकडून जेवढं करता येईल तेवढं करा. नक्कीच डेफिनेटली वरचा बघणारा असतो, तुम्हाला ब्लेसिंग्स, आशीर्वाद मिळतात, तुम्हाला त्याचं फळ मिळेल याची तुम्ही शाश्वती ठेवू नका. मनापासून ऑनेस्टली काम करा, नक्कीच तुमच्या मागे पूर्ण विश्व उभं असेल. तर मला पण इथे येऊन तुम्ही जे बोलायला संधी दिली, माझा जो एक्सपिरियन्स मी शेअर केला, तर नक्कीच येणाऱ्या पिढीला किंवा पुढच्या याला अजून माझ्याकडून काय तुमच्यासाठी मदत लागेल, डेफिनेटली मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. वेळेत आपला कार्यक्रम आटोपतो आहे आणि गेल्या 2 दिवसात सातत्यानं म्हणजे उद्घाटन झाल्यापासून तर आता या समारोपापर्यंत कुठलीही सवळ न देता आयोजकांनी आपल्याला
एका पाठोपाठ एक कार्यक्रमाचं एक नियोजन केलं आणि त्याचा मारा केला आणि कुठलीही गॅप न देता आपण सुद्धा हे सगळे कार्यक्रम दोन्ही दिवस ऐकले, सहभागी झालात, चर्चामध्ये भाग घेतला. सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पक्षीमित्रांचं आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र पक्षीमित्रचं हे 36वं संमेलन आयोजनासाठी बर्डसॉंग ह्या संस्थेने आणि त्या संस्थेचे आमचे कार्यकारिणी सदस्य आणि त्या संस्थेचे संस्थापक आमचे सहकारी श्री शरद आपटे आणि त्यांची सर्व चमू, विशेषतः हा जो परिसर आहे शांतिनिकेतन लोक विद्यापीठ परिसर, त्यांच्या डॉक्टर पाटील मॅडम, ह्या सर्वांनी हे संमेलन अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या ठिकाणी आयोजित केलं. याबद्दल मी सर्व आयोजकांचं आणि आयोजकांना सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांचं आणि मंडळींचं महाराष्ट्र पक्षीमित्रच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र पक्षीमित्र आज 42 वर्ष सातत्याने एक चळवळ म्हणून महाराष्ट्रात काम करते आणि आजपर्यंत कुठल्याही शासनाच्या अनुदानाशिवाय ही चळवळ अखंडितपणे सुरू आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठलंही अनुदान न घेता 36 संमेलन म्हणजे आजचं 36वं संमेलन पार पडलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे संमेलन पार पडलं. यामध्ये आपल्या पक्षीमित्रांपैकी अनेकांनी वेगवेगळे विषय मांडलेतच. याशिवाय NCF सारखी भारतातली नावाजलेली वन्यजीवावर काम करणारी संस्था, त्याची पूर्ण चमू आपल्यासोबत होती. म्हणजे ईबर्ड किंवा स्टेट ऑफ इंडियाज बर्ड SOIB हा रिपोर्ट करणारी चमू असेल किंवा हॉर्नबिलवर काम करणारी NCFची चमू असेल, त्यांनीसुद्धा आपले सादरीकरण आपल्या संमेलनामध्ये केलेत. याशिवाय डॉक्टर श्रोत्री असतील, गालापागोसचा अनुभव त्यांनी सांगितला. जगप्रसिद्ध छायाचित्रकार बैजू पाटील असतील, त्यांनी पक्ष्यांचे पिसं. त्यानंतर महत्त्वाचा विषय जो मला बोलायला पाहिजे इथे की ह्या संमेलनाची थीम पक्ष्यांची पिसं असा होता. अनेकांना तो असं वाटलं की या पिसं या विषयावर काय नेमकं होणार आहे चर्चा. म्हणजे अनेकांसाठी तो विषय नवीन होता, कारण थेट इतक्या डीपमध्ये जाऊन नुसतं पिसं ह्या विषयावर पिसं काढणं म्हणजे आत्तापर्यंत कोणं केलं नाही. तर ते ह्या संमेलनात झालं. आणि अजून महत्त्वाची गोष्ट, पक्ष्यांचे आवाज हा शरद आपटेंच्या कडून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून हा विषय वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या लेवलवर ऐकतो आहे आणि महाराष्ट्र पक्षीमित्रच्या संमेलनांच्या प्लॅटफॉर्मवरून तो संपूर्ण महाराष्ट्राला यापूर्वीच माहीत आहे. तर त्याचं डॉक्युमेंटेशन त्यांनी यापूर्वी पण सीडीजच्या माध्यमातून करून लोकांना अवेलेबल केलं. त्यानंतर वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर त्यांचे आवाज त्यांनी उपलब्ध करून दिलेत. आणि आज पक्ष्यांच्या आवाजाच्या संदर्भातलं मराठीतलं पहिलं पुस्तक आणि मला असं वाटतं की भारतातलं या पद्धतीचं कुठल्याही भाषेत असं पुस्तक नसेल की आवाजावरचं इतकं सखोल माहिती आणि त्याच्या संदर्भातले अनुभव एका पुस्तकात असतील. ते पुस्तक या संमेलनात प्रकाशित झालं. याशिवाय जसं शरद आपटे सरांनी म्हटलं की त्यांना शंका होती की स्मरणिका प्रकाशित होईल की नाही. मला माहिती आहे अध्यक्ष म्हणून बरेचदा स्मरणिका शेवटच्या दिवसापर्यंत येत नाही आणि नंतर ती मग येतच नाही. परंतु स्मरणिका तुमचं सांगलीचं फील्ड गाईड, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा अशी फील्ड गाईड आहे ज्याच्यामध्ये QR कोडच्या सहाय्यानं तुम्हाला पक्ष्याचा कॉल ऐकता येतो, ती वनविभागाच्या सहाय्यानं ती प्रकाशित झाली. ते स्वतः गेल्या 3-4 महिन्यापासून ह्या संमेलनाच्या आयोजनाच्या व्यतिरिक्त स्वतःचे पुस्तकं लिहिण्यामध्ये व्यस्त होते. म्हणजे मला कधी त्यांना ह्या संदर्भात फोन करायचा झाला तर करू का नाही असा प्रश्न पडायचा. परंतु त्याचवेळी डॉक्टर पाटील मॅडम ह्या सगळं कोऑर्डिनेट त्यांच्यासोबत होत होतं आणि महाराष्ट्र पक्षीमित्रला जे काही मेसेज आयोजकांना द्यायचा आहे किंवा सांगायचं आहे ते कोऑर्डिनेशन बरोबर चालत होतं. आणि शरद आपटेंना मी डिस्टर्ब केलं नाही, कारण त्यांचं खरोखर ते महत्त्वाचं काम होतं आणि मी पण त्यांच्या मागे होतो की हे पुस्तक आलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी स्मरणिका आणली, त्यांनी सांगलीचं जे बर्डचं पुस्तक आहे ते आणलं, ते सर्वांना मिळालेलं आहे. त्यानंतर त्यांचे स्वतःचे 2 पुस्तकं प्रकाशित झाले आणि याशिवाय इतरही काही प्रकाशनं झालेत. जसं अमोल सावंतांची दरवर्षीसारखी स्मरणिका या संमेलनात बरोबर तोच काळ आला असल्यामुळे डिसेंबरचा शेवटीचा तर ती झाली आणि संमेलन अतिशय उत्कृष्टपणे पार पडलं. मला असं वाटतं की जेवणाबद्दल मी विशेष सांगायला पाहिजे की ह्या भागातलं जेवण, ज्या ठिकाणी संमेलन आहे त्या भागातलं जेवण तिथं आयोजकांनी दिलं तर ते अजून चांगलं असते. कधी म्हणजे आजचा दुपारचा मेन्यू तो खास संक्रांतीच्या वेळी जो असतो भोगी म्हणतात तर तो आपल्याला मिळाला.
तर खरोखरच खाऊ घातल्याबद्दल आणि आमच्या सगळ्या आदरातिथ्याबद्दल मी महाराष्ट्र पक्षी मित्रच्या वतीनं आणि या संमेलनाला उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं आयोजक संस्थेचा आभार व्यक्त करतो। ह्या संमेलनाच्या समारोप कार्यक्रमासाठी बाजी पाटील सर उपस्थित झाले, आमचे निनाद शाह सर आहेत, बरीच मंडळी ट्रेनचे रिझर्वेशन्स आणि संध्याकाळच्या बसचे रिझर्वेशन असल्यामुळे गेलेत, तरीही आपण मोजके लोक समारोपापर्यंत उपस्थित आहात, त्याबद्दल मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो, आयोजक संस्थेचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद सर, यांचा मी आभारी आहो। तसंच पूर्ण कार्यकारिणी आमची महाराष्ट्र पक्षी मित्रची यांचा पण मी आभारी आहो। आणि जसं म्हटलं जातं की महाराष्ट्र पक्षी मित्र ही एक चळवळ आहे आणि त्या चळवळीची पालखी सतत चालू आहे। 36 संमेलनापर्यंत ही पालखी चालत आलेली आहे आणि त्याला खांदा जो सांगलीकरांनी दिला, मग तो शांतिनिकेतनच्या माध्यमातून असेल, बर्ड सॉंगच्या माध्यमातून असेल, या दोन्ही लोकांचं मी खूप खूप अभिनंदन करतो। उत्तम खांदा त्यांनी दिला आणि ही पालखी पुढे नगरकडे निघत आहे। पुढलं संमेलन आपल्याला माहीत आहे की नगरमध्ये होत आहे, नगरपासून शेवगाव इथे पुढल्या वर्षी आपण सर्वजण भेटणार आहोत। तर इथे हा समारोपीय कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो।